नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत आम्ही सारे खवय्ये हा आपला कार्यक्रम. आता खवय्ये म्हटल्यानंतर शेफ आलेच. देवव्रत जातेगावकर यांना आज आपण बोलतं करणार आहोत. आणि केतकी अमरापूरकर जातेगावकर असं वहिनींनाही आज बोलतं करणार आहोत. नमस्कार. 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 बरं, उखाणा घ्या. होम मिनिस्टरच्या एपिसोडमध्ये घेते उखाणा तुमच्या समोर. देवव्रत जातेगावकरांचं नाव घेते झी मराठीच्या मंचावर. अरे वा वा वा, व्हेरी गुड. किती मस्त. केतकी अमरापूरकर जातेगावकर यात बरंच काही दडलेलं आहे. ते आधी आम्हाला सांगा नेमकं काय दडलेलं आहे. अमरापूरकर म्हणजे माझं माहेरचं नाव आणि जातेगावकर म्हणजे माझं सासरचं. सदाशिव अमरापूरकर हे नाव कुणी कधी विसरू शकणार नाही. एक उत्तम अभिनेते, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असं व्यक्तिमत्व. घरी कसे असायचे बाबा? अतिशय साधे. म्हणजे सिने कलाकार म्हणून आम्ही तरी कधी त्यांच्याकडे म्हणजे आम्हाला ते कधी दिसले नाही. घरी म्हणजे ते म्हणायचे की चप्पल काढून येतो तसं मी माझा व्यवसाय काढून घरी येतो. घरी ते एक साहित्यिक, एक वाचक, एक समाजसेवक अशा दृष्टीनेच आम्हाला दिसले. ते पालक म्हणून कधी छडी बसली आहे तुम्हाला? आईकडनं. बाबांकडून नाही? लाडही नाहीत, पण ते एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना असं तुम्हाला चौकटीत असं बसवता येणार नाही की वडील म्हणून कसे होते ना आहे म्हणून कसे होते. ही वॉज अ प्रतिभावंत व्यक्ती आणि त्याप्रमाणे ते जगले. मग त्यांना तुम्ही वडील म्हणा नाही तर अजून काही म्हणा, ही वॉज हिमसेल्फ. तुमचं बालपण? माझं बालपण अकोल्याला गेलं. अकोला? अकोल्याला कुठे? विदर्भ, अकोला. तुमच्या घरी कोण कोण होतं? घरी आई वडील होते, नंतर आत्या होती राहायला, नंतर आजी आजोबा आमच्याचकडे होते. त्याच्यामुळे एकत्र कुटुंबात आम्ही वाढलेलो आहे. पण आई बाबा काय करायचे? वडील माझे प्रोफेसर होते पंजाबराव कृषी विद्यापीठमध्ये आणि आई होम सायन्सची लेक्चरर होती. त्याच्यामुळे कुकिंग वगैरे तिचे पण प्रॅक्टिकल्स बरेच चालायचे. मग आईला मदत करता करता या क्षेत्राकडे वळला? खरंच हो, तसंच झालं. म्हणजे ती बरेच पदार्थ घरी ट्राय आउट करायचे होते. तिचे जे असायचे तिचे प्रॅक्टिकल्स जे असायचे ती टेन्शनमध्ये असायची. चल मला हे आणून दे, ते आणून दे, असं तिचं चालायचं सगळं. आणि मग ती घरी करता करता मग त्याची थोडीशी आवड पण तेव्हाच निर्माण झाली खरं सगळं. याचे वडील पण मोठे लेखक होते, आनंद विनायक जातेगाव. बरोबर. त्यांची पण बरेच मराठी साहित्यात त्यांचं पण बरंच आहे. त्यांनी पण मुखवटे, अस्वस्थ वर्तमान वगैरे अशी बरीचशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. व्यासांचा वारसा. प्लस घरामध्ये पहिलेपासून म्हणजे ते वेगवेगळी म्हणजे नाटक क्षेत्रामध्ये ते होतेच, कारण ते लिहायचे नाटक वगैरे. त्याच्यामुळे घरी सगळी मंडळी जमायची आणि तेव्हा स्ट्रीट प्ले खूप असायचे. स्ट्रीट प्ले चालायचे तेव्हा अकोल्यात. त्याच्यामध्ये सगळी घरी रात्र 2-2, 3-3 वाजेपर्यंत मैफिली जमायच्या त्यांच्या. आम्ही लहान होतो तेव्हा म्हणा अर्थात, पण ते त्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून अनुभवलेल्या आहेत. मग तुमची ओळख कुठली दोघांची? आमचं अरेंज्ड मॅरेज. हो, पण कसं काय? तो शिपवर होता, मी मुंबईत होते आणि त्याचा भाऊ पण मुंबईत होता, ठाण्यात. मग कोणी सांगितलं शिपवर जा म्हणून? मी आधीच शिपवर होतो तेव्हा. आणि माझ्या भावाचा मित्र म्हणजे हिच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे, तशा थ्रू ओळख निघाली. आणि मग घरी त्याचे बाबा माझे बाबा एकमेकांना तसे ओळख. पण तुम्ही एकमेकांना भेटला होता लग्न ठरण्यापूर्वी? ठरण्यापूर्वी भेटलो होतो, पण म्हणजे असं त्याच्या आधी म्हणजे नाही. पण तुमचं लग्न जेव्हा जमलं तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना भेटला असाल ना? हो, तेव्हा ते कुठे भेटला होता? ते आम्ही वर्सोवाला तिथे एक कॅफे आहे, तिथे आम्ही भेटलो. पण मग त्याच वेळेला ठरलं लग्न जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा? नाही, तो शिपवर होता. त्याचे आईवडील आणि
आम्ही सगळे भेटलो आणि मग 6 महिने वी वर चॅटिंग ऑन द ईमेल्स आणि फोनवर आम्ही बोलत होतो. नंतर आम्ही निर्णय घेतला. हां, त्याच्यानंतर जो 6 महिन्यांनी आला त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्याने ठरवलं. मग लग्न झालं. याला किती मग वर्ष? 6 महिन्यांनी लग्न झालं. किती वर्ष झाली आता? 16 वर्षापूर्वी. पण तेव्हा तुम्ही हेच काम करत होता शेफ? म्हणजे तिकडे शिपवर सुद्धा? मी शेफच होतो तेव्हा पण. हो ना. हो. क्वीन एलिझाबेथ 2 म्हणून एक पॅसेंजर क्रूज लाईनर आहे, त्याच्यावरती मी शेफ म्हणून काम करत होतो तेव्हा. मग हेच कारण होतं का होकार देण्याचं? म्हणजे नाही. मग काय, मग कसं काय म्हणजे? सांगू का, एकतर त्यांचं बॅकग्राऊंड जे होतं, फॅमिली बॅकग्राऊंड, ते आमच्या फॅमिलीशी सिमिलर होतं. म्हणजे साहित्यिक बॅकग्राऊंड, क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड असं होतं. त्याचा अल्बम आणला होता त्यांनी त्यावेळेस, त्याच्या भावानी आणि स्मितानी, म्हणजे त्याच्या बायकोनी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारचे जे डिशेस नाही, कार्विंग्स केले. बरोबर. फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंग्स केलेले. आधी मी जरा मला गंमत वाटली की अल्बम वगैरे घेऊन आले आहेत आणि ऑनलाईन, पण नंतर मी बघितल्यावर मला एक अंदाज आला की हा पण म्हणजे कलाकार ह्या कॅटेगरीमध्येच मोडतोय. आणि किचनमध्ये पण रमेल. आणि किचनमध्ये पण रमेल. काय आता आम्ही सारे खवयेमुळे तुम्हाला बघत असतो, बरोबर आहे? इतके वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवत असता, तेच घरातही करता? घरात करतो, पण म्हणजे कधी म्हणजे माझ्या मुलीची फरमाईश जेव्हा असते तेव्हा स्पेशली करायला मला आवडतं. हो. मीराला जे पाहिजे तो ते काहीही बनवून देऊ शकतो घरामध्ये. असं काही इन्ग्रेडियंट्स असो नसो, ही विल फिगर आउट अ वे. आणि तुम्ही सांगितलं तर? का हो असं करता? असं काही नाही काय, त्या बोलल्या ना. मी नसतो बऱ्याच वेळा, जेव्हा असतो तेव्हा माझा प्रयत्न असतो घरी करायचा. या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ कुठला तोही बघूया. 1 मिनिटामध्ये दोघांपैकी कोण सर्वात आधी सर्वात जास्त संत्री सोडणार ते आम्हाला बघायचं आहे. ओके. हां, 1 मिनिटात. 1 मिनिटात तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. ती सेकंद झालेली आहेत आतापर्यंत. दहा, 9, 8, 6, 5, 4, 3, 2. 3 आहेत. नाही, हे जास्त आहे ना. 3.5 असं नाही ना. 3 तुम्ही केली आहेत. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी, कारण तुम्ही जरा उशिरा सोडली म्हणून. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. पण तुम्हाला जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं, काय प्रतिक्रिया होती हो? मी खूप एक्सायटेड होतो, कारण की झी मराठी एक म्हणजे मी ऐकलं होतं, कारण मी दुसऱ्या चॅनलबरोबर तेव्हा काम करत होतो. काही एपिसोड्स केले होते, काही 1-1.5 वर्ष काम केलं होतं. पण जेव्हा झी मराठीमधनं कॉल आला होता तेव्हा तर एक तर टेन्शन पण खूप होतं. तेव्हा काय होतं की आता या एपिसोड्समध्ये मी स्वतःच बनवतो आहे आणि अँकरिंग पण करतो आहे, तर एक माझ्यासाठी डेव्हलपमेंटची एक संधी होती स्वतःसाठी. म्हणून मला, आणि मी एक्सायटेड होतो त्याचमुळे. आणि इथे आल्यानंतर ॲज अ फॅमिली एकत्र जेव्हा काम करतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोत्साहन पण मिळतं. तर ती गोष्ट खूप मोठा फरक मला इथे आल्यानंतर जाणवतो. झी मराठीवरती असा कार्यक्रम करतोय, काय प्रतिक्रिया होती तुमची? नाव आय एम सो इम्प्रेस्ड. म्हणजे मला खरंच म्हणजे त्यांनी जशी स्वतःला इव्हॉल्व केलं आहे त्या माध्यमानुसार, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे असं मला वाटतं. आणि तो अतिशय मेहनती असा माणूस आहे, सिन्सिअर मेहनत. बघा ना, आता रोज काही ना काहीतरी वेगळं करायचं. मग ते तिथे करत असताना त्याची आधी प्रॅक्टिस घरी होते का? व्हर्जन्स असतात त्याचे, फर्स्ट व्हर्जन, सेकंड व्हर्जन. मग तुम्ही त्या प्रत्येकावरती कॉमेंट करत असता? करावं लागतं, म्हणजे ही डिमांड्स की हे खा आणि सांग कसं आहे. हां, म्हणजे मी आणि मीरा आम्ही गिनीपिग्स आहोत. नाही, पण तुम्हाला विचारतो, कितीतरी जण बाहेर सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतील. आज गिनीज सारखा रेकॉर्ड तुमच्या नावावरती आहे, केवढी मोठी गोष्ट आहे.
एक मराठी माणूस शिवाय कलिनरी ऑलिम्पिक्स सुद्धा, इंटरनॅशनल कलिनरी ऑलिम्पिक. हे सगळं करत असताना आज काय तुम्हाला बाहेर जाता तेव्हा काय प्रतिक्रिया मिळतात? कोणाची भेट होते तेव्हा सांगतात की रेसिपीज आवडतात, आम्ही करून बघतो. पण मध्यंतरी आम्ही सारे खवय्येमध्ये एक माऊली आली होती जिचा मुलगा आजारी होता आणि तो आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम बघतो आणि त्याला माझ्या रेसिपीज आवडतात, तो कशा पद्धतीचं काही करायचं बघतो आणि त्याला त्याच्यातनं एक खूप आनंद मिळतो. ही जेव्हा गोष्ट मी बघितली तेव्हा मला असं वाटलं की खरंच सफल झालं, म्हणजे कुठेतरी अशा मुलाला आनंद मिळतो आहे. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आम्ही सरे खवय्येच्या निमित्तानं तुमच्याबद्दल ना संकर्षणला काहीतरी बोलायचं आहे, तर बघूया काय म्हणतोय. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. आज होम मिनिस्टरमध्ये देवव्रत जातेगावकर सर आले, त्याचा मला खरंच फार मनापासून आनंद झालेला आहे. कारण अतिशय साधा माणूस आहे, कमी बोलणार आहे आणि अतिशय निरुपद्रवी ज्याला म्हणतात ना, की खूपच शांत असतात पण टॅलेंटेड खूप आहेत. आणि जेवढं त्यांचं टॅलेंट आहे ना तेवढे ते जगासमोर येत नाही असं मला सारखं वाटत राहतं. अर्थात ते आम्ही सारे खवय्येच्या माध्यमातून दिसतात आणि त्यांचंही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तर मला खूप आदर आहे त्यांच्याविषयी आणि खूप आनंद झाला तुम्ही तिथे आलात. मला माहिती आहे तुमच्या मनात इच्छा आहे, अनेक दिवस तुम्ही मागे मला बोलूनही दाखवली होती की आपण एकत्र असा काहीतरी कार्यक्रम करू ज्यात मी नाटकाच्या प्रयोगासारखा लाईव्ह, की ज्यात मी आहे त्या साहित्याचा वापर करून पदार्थ करून दाखवतोय आणि तोपर्यंत तुझ्या कविता, काही किस्से, असा एक छान 1.5-2 तासांचा कार्यक्रम करायचा आहे. तर आहे ते माझ्या डोक्यात घोळतं आहे. आपली मैत्री आपण त्या लेवलला नक्की नेऊ की आपण एकत्र असा कार्यक्रम करू शकू, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आदेश जरा मला तुमच्याकडे एक तक्रार करायची. अहो, मी महाराष्ट्रभरातल्या तमाम ताईंच्या हातचे पदार्थ खाल्लेत, त्यांना दाद दिली आहे. आम्ही एकाच कार्यक्रमात काम करत असूनही देवव्रत जातेगावकरांनी मला आजपर्यंत एकही पदार्थ खाऊ घातलेला नाहीये. एवढं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे आणि मला त्यांनी काही खाऊ घातलेलं नाहीये. तर ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा आजच्या तुमच्या भेटीनं, असं मला वाटतं. बाकी त्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं की खरं सांगायचं तर मी इथे आज तुमच्यासोबत आहे, तिथे कार्यक्रमामध्ये आहे. याच्यामध्ये आमचा जो आम्ही सारे खवय्येची जी टीम आहे ती खूपच, त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्यात. म्हणजे आमचे डायरेक्टरपासून हेमंत तांबे म्हणा. थांबा, हेमंत तांबे काय म्हणतायत ऐकूया. अरे नमस्कार सर. नमस्कार वहिनी. शेफ सरांच्या रेसिपीजचं अख्ख्या जगातले खवय्ये तर फॅन आहेतच, पण त्यातले त्यांचे सर्वात मोठे फॅन आहेत ते आम्ही सारी खवय्येची टीम. कारण त्यांनी केलेल्या रेसिपी त्या सगळ्या खवय्येच्या टीमला खायला मिळतात. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडतो की सर रेसिपीज करतात, एकटेच खातात, पण तसं नाही आहे. त्यांनी रेसिपीज केल्यानंतर ते तुम्हाला त्याची चव सांगतात, त्याचं डिटेलिंग सांगतात, पण ते खाण्याचं भाग्य आमच्या सगळ्यांच्या नशिबी येत आहे. आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की शेफ सरांनी केलेल्या वेगवेगळ्या रेसिपी आम्ही रेग्युलरली खाऊ शकतो किंवा ते आम्हाला चाखायला मिळतात. दुसरी अजून एक शेफ सरांबद्दलची गोष्ट मला सांगायची वाटते की शेफ सर हे खूप मोठे इंटरनॅशनल शेफ आहेत. त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे. परंतु त्यांच्याकडे बघून आम्हाला एक गोष्ट शिकता येते की आपण एवढं मोठं झाल्यावर सुद्धा जमिनीवर कसं राहावं आणि लोकांशी माणुसकीने किंवा चांगल्या माणसाप्रमाणे कसं वागावं हे शेफ सरांकडे बघून आम्ही शिकलोय. सो थँक्यू सो मच सर. या काही बोलक्या प्रतिक्रिया आम्ही सारे खवय्येच्या निमित्तानं भेटत असता. झी मराठी कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात, कसं वाटतं? मला असं वाटतं आमची जी टीम आहे खरंच आम्ही एकत्र ॲज अ फॅमिली म्हणूनच काम करतो. तिथे कोणी छोटा किंवा मोठा असं काहीच नाही आहे. आणि या सगळ्यांचा सपोर्ट, संकर्षण तो सेटवर आल्यानंतर एक वेगळीच धमाल असते. खरं सांगायचं, काही एपिसोड आम्ही एकत्र केले. संकर्षणला मी नक्की सांगेन की पुढच्या वेळी चान्स मिळाल्यानंतर तुझ्यासाठी मी नक्की काहीतरी करणार आहे आणि तुला बघून घेईन मी तेव्हा. चला, बघितलं, संकर्षणने ही तक्रार माझ्याकडे केली होती, त्यामुळे मला सुद्धा आता एकदा जावं लागणार आहे यांच्या सेटवर. नेमके काय पदार्थ हे हेमंत आणि सगळे खातात ते बघायला. वळूया आता खेळाकडे. चित्र काढायचं आणि त्याने ओळखायचं. टोपलीत ठेवलेले कांदे वगैरे बोलायचं नाही. तुम्ही चित्र काढ, तुम्ही सांगायचं, तुम्ही बोलायचं. ह्या फक्त चित्र काढत राहणार. आता लाडू दिसत आहेत. लाडू आहेत. दहा, 9, 8, 7, लाडू नक्की आहेत ना? 6, नाही. 5, 4, ऍक्टिंग नाही, 3, 2, 1. सांगा.
गुलाबजाम. गुलाबजाम. आता पुढचं चित्र बघा. ते बुजगावणं. तसं दिसतं ते. 10, 9, 8, 7, 6, गुराखी. 5, 4, पुढे 3, 2, शेळी वगैरे. 1. वेळ संपली. आता सांगा, ते सांगतील बघा कोण आहे. कोल्हा. द्राक्ष तरी काढायची. अरे हो. माऊली, सुंदर प्रयत्न होता, अभिनंदन. हसू नका. आता 2 चित्र तुम्हाला काढायची. बटाटा. अरे वा, येस. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. थँक्यू. ईगल. काढा काढा, व्यवस्थित काढा आधी. अभिनंदन. हे बक्षीस पण खरं आहे, हे बक्षीस त्यांना द्यायला पाहिजे. खरं त्यांना देणार आहे मी. त्यांनाच देणार आहे. वा वा. बटाटा जो काय तुम्ही ओळखलात ना, कशी साथ दिली या माऊलीनं? तिने नेहमीच खूप चांगल्या प्रकारे नेहमीच साथ दिलेली. म्हणजे आता मी पण जे काय करतोय, जास्ती करून बाहेर कार्यक्रम असतात किंवा शूटिंग असतं किंवा मी एअरपोर्टवर पण मी स्वतः काम करतो. तिचं स्वतःचं ती ही स्वतः पण ही करते, म्हणजे ती फिल्म्स वगैरे करते, डिरेक्टर. पण कुठे ना कुठे तिने स्वतःचं जे करिअर आहे कुठेतरी जास्ती तिला प्रोत्साहन न देता थोडंसं मागे राहून तिने बरंच सांभाळलेलं आहे. मुलीला सांभाळलेलं आहे. खरं सांगायचं तर मुलीकडे मी स्वतः एवढं मला वेळ होत नाही बघायला, पण ती सगळं सांभाळते, सगळं करते आणि नक्कीच तिची साथ होतीच. सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? तिला पण म्हणेन मी. कधीतरी बरेच कधी होतात, आर्ग्युमेंट्स वगैरे होतात, त्यासाठी मी सॉरी म्हणेन. 16 वर्षात ही माऊली कधीच रागवत नाही. त्याचं काय रहस्य आहे? त्याचं काय रहस्य आहे? रहस्य सांगण्याची गरज नाही. या प्रश्नानंतर त्यांचेच एक्सप्रेशन्स बरंच काही सांगून गेलेले की असं काय हे कोणी माझं कौतुक केलं, असं नाही हो, असं नाही आहे. म्हणजे फोडणी पडल्याप्रमाणे चेहरा झाला होता त्यांचा आता. पण ना, साधारणतः 16 वर्षात जर दिवसाचे 3 तास आपण किचनमध्ये म्हटले, तुमच्या स्वतःच्या किचनमधले 3 तास एक ॲव्हरेज आपण काढले, आणि असं जर 300 तासांचं गणित मांडायचं ठरवलं उदाहरणादाखल, तर त्याच्यातल्या तुम्ही किती तास किचनमध्ये आणि ते किती तास तुमच्या किचनमध्ये? 290. ते आणि 10% तुम्ही. यापेक्षा पुढे काही न बोललेलं बरं. बरं, मला सांगा मग, ऐका ना, जे सगळे मसाले वगैरे असतात ना, इन्ग्रेडियंट्स, बरोबर आहे? बरोबर. यांच्या स्वभावाचं वर्णन करा. जेव्हा आपण सकाळी सकाळी जातो कामाला, तेव्हा छानसं एखादी मस्त फोडणी टाकावी, तसं एक मस्त काहीतरी वाक्य असतं, आजही लेट येणार आहे का वगैरे. हे पहिलं असं पहिलं वाक्य. फोडणी पडली. आणि मग दिवसभर आपण आपल्या कामात असतो, काही ना काही चालू असतं. आल्या आल्या घरात पाऊल ठेवल्यानंतर आजही 1.5 तास लेट म्हणून एखादं तिखट मस्त एखादं खावं नाही का, मिरची, हिरवी मिरची पटकन खावी, असं एक तलाट. पण मला असं वाटतं इन जनरल हे जरी असलं तरी इतर वेळी प्रत्येक वेळी समजून घेतले जातं की रेसिपी एकदम झकास असते नंतरची दिवसभरातली. हे असतात थोडेसे. आणि याच्यावरती आता डेझर्टचं वाक्य कुठलं? काय आजचा दिवस कसा गेला वगैरे, असं वाक्य आलं की बरं वाटतं तुम्हाला, जरा गारगार वाटतं. हो ना. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आहेत. असेच हसत राहा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि केतकी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.